जे आहेत, ज्यांच्याकडे दैनंदिन सफाईची जबाबदारी असते, यांनी मागील काही काळापासून त्यांचे पगार झाले नसल्यामुळे काम बंद करण्याचा इशारा दिला होता. नगरपालिकेचा आर्थिक परिस्थिती सध्या बिकट असल्यामुळे बऱ्याच वेळा पगार करण्यासाठी उशीर होतो, याची जाणीव आम्ही त्यांना करून दिली आणि लवकरच त्यांचे सर्व जेवढे देयके नगरपालिकेच्या माध्यमातून बाकी आहेत ते देण्याचं आश्वासन आम्ही त्यांना देऊन पुन्हा एकदा रेग्युलर आपलं काम सुरू करण्याची त्यांना आम्ही विनंती केलेली आहे. त्या विनंतीला मान देऊन सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी पुन्हा आपलं काम सुरू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. नियमितपणे कचरा संकलन असेल किंवा त्याच्यामध्ये अजून काही सुधारण्याच्या नागरिकांच्या सूचना असतील त्या नेहमीप्रमाणे आम्ही पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत. नागरिकांनी त्या बाबतीत कुठल्याही प्रकारची चिंता करू नये हे आपल्याला या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. ती संपूर्ण मुळात महाराष्ट्र राज्याची आहे. स्वच्छता विभागातले बहुतांशी देयक हे 15 वित्त आयोगातनं देण्याची प्रोव्हिजन आहे, परंतु मागील 2 वर्षापासून नगरपालिकेला हा निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे बराचसा जो भार आहे तो नगरपालिका निधीवर येतो आणि कर संकलन सहसा फेब्रुवारी मार्च मध्ये होत असते, त्यामुळे नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर देखील तणाव असतो. याची जाणीव वेळोवेळी संबंधित ठेकेदारांना आपण करून दिलेली आहे. लवकरच प्रशासनाकडे आम्ही जो 15 वित्त आयोगाचा निधी आहे ती मागण्यासाठीची विनंती करणार आहोत, केलेली आहे आणि तो निधी एकदा नगरपालिकेकडे जमा झाला तर भविष्यामध्ये अशा अडचणी निर्माण होणार नाही याची 100% खात्री आम्हाला आहे.